पिंपरी चिंचवड शहर पुलिस के संपत्ति विरोधी अपराध दस्ते ने एक ऐसे गिरोह को गिरफ्तार किया है जो सुबह के समय सुबह की सैर पर जाने वाले नागरिकों से धारदार हथियार के बल पर कीमती सामान लूटता था। योहान भास्कर कसार और विश्वजीत अर्जुन पवार ये उन आरोपियों के नाम है जिन्हें पुलिस ने गिरफ्तार किया है। पुलिस को यह तथ्य पता चला कि इन दोनों आरोपियों ने अपने एक साथी की मदद से पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, संभाजी नगर, जालना और सातारा में अलग अलग अपराध किए हैं। इन दोनों अपराधियों को गिरफ्तार करने के बाद पुलिस ने जबरन चोरी के 12 मामलों और मोटरसाइकिल चोरी के एक मामले की पहचान की है। साथ ही पुलिस ने इन आरोपियों के कब्जे से 21 ग्राम सोने के आभूषण, एक कुकर, एक मोटरसाइकिल, 3 मोबाइल फोन और लगभग 5 लाख रुपए की नकदी भी बरामद की है। ऐसी जानकारी पुलिस निरीक्षक विजय ढसाल ने दी। मागील 3-4 दिवसापूर्वी दिनांक 21 फेब्रुवारी व 22 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड ऐकलीतील दिघी व आळंदी नदीतील प्रायव्हेट सिटी परिसरातील डोंगराळ भागामध्ये जी मॉर्निंग वॉकला येतात अशा इसमांना 3 इसमांनी मोटरसायकलवर येऊन जबरीचा चाकूचा दाग दाखवून त्यांच्या गळ्यातील त्याच्याजवळील मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती, जबरीची चोरी केली होती। सदरचा प्रकार हा जसा दिघी आळंदी परिसरात घडला होता तसा पुणे ग्रामीण पुणे शहरात तिथे त्या दिवशी घडला होता। त्यामुळे सदर प्रकाराचा गंभीर असल्याने आम्ही दिघी व आळंदी पोलिसांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल केले होते। तसेच गुन्हे पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये दाखल झाले होते। सदरच्या प्रकाराचा गांभीर्य ओळखून माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड माननीय विनय चौबे सरांनी आम्हाला गुन्हे शाखेला सदरच्या आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत सूचित केले होते। त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते। त्याच आरोपींचा गुन्हे शाखेचे आम्ही मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार हे सतत आम्ही त्यांचा शोध घेत असताना कंटिन्यू 3 दिवस अहोरात्र आम्ही त्याच्यावर मेहनत घेऊन जेवढे रस्त्यावर सीसीटीव्ही फुटेज आहे त्या फुटेजच्या द्वारे आम्ही ह्या आरोपींना निष्पन्न केला आणि आरोपींचा शोध घेत असतानाच हे आरोपी सरवली परिसरात आम्हाला दिसून आल्याने आमचे गुन्हे शाखेचे PSI बदाने, PSI गोसावी आमच्या पथकाने यांचा पाठलाग करून मी यांचा पाठलाग चित्तराग झालेला पाठलाग आहे। ह्या पाठलाग करून त्यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यावेळी ज्यावेळी ताब्यात घेतले त्या आरोपींकडे चोरीची मोटरसायकल मिळून आली आणि एक धारदार हत्यार मिळून आलं। एक आरोपीचं नाव आहे योहान भास्कर कासार, हा राहणार सनसवाडी, मूळचा राहणार हा जालना। 2 नंबर आरोपी आहे विश्वजीत अर्जुन पवार, हा राहणार संभाजीनगर, मूळचा राहणारा जालना। आणि ह्या आरोपींकडे आपण अधिक चौकशी केली असता असे निष्पन्न झाले की ह्या आरोपींनी यापूर्वी संभाजीनगर, जालना तसेच माझा इकडे पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरीचं ऐकलं आहे अशा ठिकाणी आता पण असे अनेक गुन्हे केले। त्यांना 12 गुन्ह्यांचे यांच्याकडून उकल झालेली आहे। या आरोपींकडे आपण यांच्याकडून आतापर्यंत आपण जवळपास एक अंदाजे 5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ह्यातला जो आरोपी क्रमांक 2 आहे विश्वनाथ पवार, हा संभाजीनगर परिसरामध्ये किंवा जालना परिसरामध्ये हा वॉन्टेड आरोपी आहे। हे सराईत आरोपी आहेत। यांच्या आपण ताब्यात घेऊन ही जी आंतरराज्यीय ही लुटमार करणारी टोळी होती हिचं आपण जेरबंद केलेली आहे। ह्याच्यामध्ये यांचा 3रा साथीदार आहे, तो आता आपण त्याच्या मागे लागलेलो आहोत। तोही आपल्याला लवकरच आपण त्याला ताब्यात घेणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।